नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी काही 5 झाडे जी पैसा येण्यासाठी टिकून ठेवण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राप्रमाणे खूप शुभ देखील मानली जातात. ही 5ही झाडे दिसायला खूप सुंदर आहेत आणि तेवढीच उपयोगी पण आहेत. तर चला मग ही झाडे कोणती आहेत ती बघूया. त्याआधी एक विनंती करेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. सगळ्यात पहिले बघूया कोणतं आहे बरं पहिले झाड. हे आहे जेड प्लांट, ज्याला कुबेराचं झाड असं देखील म्हटलं जातं. कुबेर ही धनाची देवता आहे आणि घरामध्ये जेड प्लांट असणं खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्राप्रमाणे हे जे झाड आहे घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त पैसा आकर्षित होण्यास आणि घरात आलेला पैसा टिकून राहण्यास मदत होते. अतिशय सुंदर दिसणारं हे झाड मेंटेनन्ससाठी पण खूप सोपं आहे. याला दिवसातून फक्त 3 ते 4 तास सूर्यप्रकाश लागतो. एक दिवसाआड पाणी घातलं तरी चालतं. आता कोणतं आहे दुसरं झाड जे अत्यंत शुभकारी मानलं जातं. हे आहे मनी प्लांट. मनी प्लांट घरामध्ये असणं अत्यंत शुभकारी मानलं जातं. आता वास्तुशास्त्रानुसार याला कुठे ठेवायचं ते बघूया. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटला आपण आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवू शकतो. असं मानलं जातं की पैशाला आकर्षित करण्यासाठी हे झाड खूप उपयोगी मानलं जातं. तुमचा पैसा कुठं अडकला असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर घरामध्ये मनी प्लांट आवर्जून लावावा. तुमचे पैसे कुठं अडकले असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर हे झाड घरात लावल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्यामुळे तुमच्या घरात पैसा यायला लागतो आणि त्याच्यामुळे हे झाड अत्यंत शुभकारी मानलं जातं. असं मान्यता आहे की हे झाड कुणाच्या तरी घरून चोरून आणून लावलं जातं. आमच्याकडे ही हास्यास्पद मान्यता आहे. तुमच्याकडे आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता कोणतं आहे बरं तिसरं झाड जे धनाला आकर्षित करतं. तर हे आहे स्नेक प्लांट. अत्यंत छान असं दिसणारं, मनाला शांतता देणारं, त्याचबरोबर पैशाला आकर्षित करण्यासाठी आणि ऑक्सिजन 24 घंटे प्रसारित करण्यासाठी हे झाड उपयोगी ठरतं. हे झाड कुठे लावावं तर हॉलमध्ये डेकोरेशन पीस म्हणूनही या झाडाचा उपयोग केला जातो. तुम्ही कुठेही हे झाड ठेवू शकता. अत्यंत शुभकारी मानलं जातं आणि याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटीज असतात. छोट्यापासून मोठं झाड, बेबी प्लांट असे विविध प्रकारची रोपं स्नेक प्लांटमध्ये मिळली जातात. हे झाड अत्यंत शुभकारी, पैशाला आकर्षित करण्यासाठी याची ओळख आहे. त्यामुळे हे झाड घरामध्ये असणं अत्यंत शुभकारी मानलं जातं. आता याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज असतात, त्या बघूया. अशा पद्धतीचं एक मोठ्या आणि एक छोट्या, हे जे आहे बेबी प्लांटमध्ये स्नेक प्लांट ओळखला जातो. ते पण दोन्ही प्रकारच्या व्हरायटीज शुभ प्रकारे फळ देतात, हे तितकंच खरं आहे. आपण हे घरात डेकोरेशन पीस म्हणूनही झाड लावू शकतो. अत्यंत शुभ प्रकारे फळ देणारं हे झाड आहे. त्याचबरोबर याच्या ब्रांचेस म्हणजे रोपं, आपण त्याच्यातून खूप मोठं रोपं तयार करू शकतो. हे झाड अतिशय शुभकारी आहे आणि मेंटेनन्सचा याला कसलाही त्रास होत नाही. मेंटेनन्स खूप कमी आहे. हे झाड कुठे येतं. आता जे चौथं झाड आहे ते कोणतं आहे बरं. हे आहे बांबू प्लांट. बांबू प्लांट घरामध्ये असणं अत्यंत शुभकारी मानलं जातं. पैशाला आकर्षित करण्याचबरोबर त्याचबरोबर आपली मानसिकता, घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्याचं काम बांबू प्लांट अतिशय चांगल्या प्रकारे करतो. बांबू प्लांट घरामध्ये तसेच ऑफिसमध्ये खूप उपयोगाचा मानला जातो. बांबू प्लांट हा पाण्यामध्ये लावला जातो, मातीमध्ये लावला जातो. पंचतत्वासोबत या झाडाची वाढ होणे आपल्या घरासाठी, ऑफिससाठी अत्यंत शुभकारी मानलं जातं. त्याचबरोबर पैशाला आकर्षित करण्यासाठी बांबू प्लांट वापरला जातो. बांबू प्लांट हा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा आपल्या ऑफिसच्या टेबलावरती ठेवला जातो. त्यामुळे पॉझिटिव्हिटी येते. आता 5वं जे झाड आहे ते अत्यंत शुभकारी असणारं म्हणजे तुळशीचं झाड. तुळशीचं झाड हे घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं. पैशाला आकर्षित करण्यासोबतच हे झाड आपल्या घरामधली समृद्धी प्रदर्शित करत असतं. हे जितकं झाड चांगलं असेल, भरभराटी आपल्या घरात तेवढी होते असं मान्यता आहे. तुळशीचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देतं. तुळशीच्या झाडाला मेंटेनन्स काहीच नाही आहे. तुळशीचं झाड 2 प्रकारे असतं, एक श्यामा तुळशी आणि एक रामा तुळशी. ती ईशान्य कोपऱ्यामध्ये लावली जाते आणि असं मान्यता आहे की हे झाड जितकं प्रभावी आणि फलश्रुती देणारं आहे तितकंच भरभराट देणारं, पैशाला आकर्षित करणारंही मानलं जातं. हे झाड जितकं हिरवंगार, जितकं मोठं असेल तेवढी तुमच्या घरातली समृद्धी प्रदर्शित करत असतं. त्यामुळे या झाडाला अत्यंत शुभ मानलं जातं. तुळशीचं रोप हे देवी देवतांचा वास असणारं असं आहे. त्याला आपण पूजनामध्ये पण घेऊ शकतो. तुळशीचं रोप घरामध्ये लावणं
ईशान्य कोपऱ्याला लावणं खूप शुभकारी मानलं जातं. तुळशीच्या झाडाला मंजुळा येतात. त्या मंजुळापासून दुसरी रोपं तयार होतात. त्यामुळे याला दुसरं कोणतंही मेंटेनन्स नाही. रोज थोडं थोडं पाणी घालावं, तुळशीची पूजा करावी अशी मान्यता आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालावी. यामुळे काय होतं, घरामध्ये सुखसमृद्धी, पैशाची बरकत, त्याचबरोबर आलेला पैसा टिकवण्यास मदत होते. आज मी तुमच्यासोबत जी 5 झाडे उपयोगाची सांगितलेली आहेत ती तुम्हाला आवडली असतील तर जरूर लाईक करा.